दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल उदगीरतील सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर देशपांडे यांच्यावर कारवाई झाली असे पत्र आम्हाला अध्यक्षकांनी दिलेले आहे। दिनांक 2/5/2025 रोजी पहिली मागणी बहुजन विकास साहेबांच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांकडे अधीक्षकाकडे करण्यात आली होती। त्याची दखल जरी घेतली असली तरी दखल घेतल्यानंतर आमची मागणी आहे, जेवढा दोषी देशपांडे आहेत तेवढाच दोषी डांगे आहेत। कारण डॉक्टर डांगे यांनी 5 वर्षे असा एवढा मोठा मुद्दा लपून कसा ठेवला, विचार करण्याची गोष्ट आहे। जी कारवाई डॉक्टर देशपांडेवर झाली तीच कारवाई डांगेवर झाली पाहिजे। या दोघांच्या संगनमताने असे किती गैरकारभार केले असतील याची देखील चौकशी झाली पाहिजे। कारण मोठा मुद्दा फार मोठा मुद्दा आहे। लोकांना मारून टाकण्याची भाषा करत असताना डांगेनं त्यावेळेस कळलं पाहिजे होतं। एवढं मोठी गोष्ट असताना डांगेने ते प्रशासनाला कळवलं पाहिजे होतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळलं पाहिजे। तुझं मला जमणं असं झाल्यानंतर डांगे पुन्हा काढतात, 5 वर्षांनी काढतात। 5 वर्ष डांगेने झोप घेतली का? जेवढे तुझे देशपांडे आहेत तेवढे तुझे आणि डांगेवर आहेत। दोघांनी समान कारवाई करावी यासाठी पुढील आंदोलन बहुजन विकास अभियान राहणार आहे। जेवढे देशपांडेवर कारवाई झाली तेवढी डांगेवर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान या आंदोलनातून माघार घेणार नाही। कारण डॉक्टर हे देव असतात, दोघांची तेवढीच चूक आहे। जेवढी चूक देशपांडेची आहे तेवढी चूक डांगेची आहे। म्हणून आम्ही दोघांवरही कारवाई करा, दोघांनाही बडतर्फ करून या प्रकरणाची चौकशी करा। यांच्या काळामध्ये जेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन झाले आहेत ते कुणाला पुरवठा केले गेलेत, कुणाला दिले गेलेत, या दोघांच्या संगणमताने काळ्या बाजारात तिघीचे इंजेक्शन विकले का, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। ही मागणी वडील काळात बहुजन विकास अभियानाची राहणार आहे। जय